गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित काही महत्त्वाच्या योग्य पर्याय निवडा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, सराव करणार आहोत. यापूर्वी योग्य पर्याय निवडा भाग 6 मध्ये आपण काही प्रश्नांचा सराव केला होता. या भाग 7 मध्ये आपण पुन्हा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर चला पहिला प्रश्न घेऊया. देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. पहा, देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. कोणत्या स्वरूपाच्या? तर देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. पर्याय अ चालू, पर्याय ब भांडवली, पर्याय क व्यापार आणि पर्याय ड उत्पादन. तर या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे? पुन्हा एकदा प्रश्न पहा. देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. चालू खाते. चालू खाते हा पर्याय योग्य आहे का? नाही, कारण चालू खात्यामध्ये देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या व्यवहाराचा समावेश होत नाही. तर त्यामध्ये वस्तू व सेवांच्या आयात व निर्यातीचा समावेश होतो. म्हणून अपर्याय चालू खाते हा अयोग्य आहे. ब पर्याय आहे भांडवली खाते. तर ब पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण देशाच्या गुंतवणूक व कर्ज स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक व्यवहारांचा समावेश असलेले खाते म्हणजे भांडवली खाते होय. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. त्यामुळे क पर्याय व्यापार आणि ड पर्याय उत्पादन हे पर्याय त्या ठिकाणी अयोग्य आहेत. म्हणून केवळ ब पर्याय भांडवली खाते हा योग्य पर्याय आहे. क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. 2 देश जेव्हा आपापसात द्विपक्षीय करार करून वस्तूच्या आयात व निर्यातीचा कोटा निश्चित करतात, तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. प्रश्न पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. 2 देश जेव्हा आपापसात द्विपक्षीय करार करून, द्विपक्षीय करार म्हणजे दोन्ही देश एकत्र मिळून करार करतात, द्विपक्षीय करार करून वस्तूच्या आयात व निर्यातीचा कोटा निश्चित करतात, तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. तर त्याला कोणता कोटा म्हणतात? एकपक्षीय कोटा, ब द्विपक्षीय कोटा, क मिश्र आणि ड वरील सर्व. तर 2 देश जेव्हा आपापसात द्विपक्षीय करार करून वस्तूच्या आयातीचा व निर्यातीचा कोटा निश्चित करतात,
तेव्हा त्यास द्विपक्षीय कोटा असे म्हणतात. कारण यामध्ये दोन पक्ष असतात, दोन देश असतात आणि ते देश आपापसात दोन्ही देशातून होणाऱ्या एकमेकाला होणाऱ्या निर्यातीचा आणि दोन्ही देशातून एकमेकांना होणाऱ्या आयातीचा त्या ठिकाणी कोटा निर्धारित करतात. तेव्हा त्याला द्विपक्षीय कोटा असे म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब, द्विपक्षीय. कारण यामध्ये दोन देश, दोन पक्ष म्हणजे दोन देश या ठिकाणी आयात व निर्यातीचा कोटा म्हणजे परिमाण निर्धारित करीत असतात, म्हणून त्याला द्विपक्षीय कोटा असे म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. पर्याय पहिला आहे अ, आयात. ब पर्याय आहे निर्यात. क पर्याय आहे एकपक्षीय आणि ड पर्याय आहे द्विपक्षीय. तर जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास आयात कोटा असे म्हणतात. कारण विदेशातून किती वस्तू आयात करावयाच्या त्याचा जेव्हा कोटा निर्धारित केला जातो, त्याचं जेव्हा परिमाण निर्धारित केले जाते, त्या आयात परिमाणाला आयात कोटा असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी अपर्याय आयात हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय निर्यात हा अयोग्य आहे. क पर्याय एकपक्षीय हा सुद्धा अयोग्य आहे आणि ड पर्याय द्विपक्षीय हा सुद्धा अयोग्य आहे. म्हणून जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास आयात कोटा असे म्हणतात. म्हणून अपर्याय आयात कोटा हा योग्य पर्याय आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा वस्तूच्या निर्यातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण जेव्हा वस्तूच्या आयातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास आपण आयात कोटा असं म्हटलेलं होतं. या ठिकाणी त्याच्या उलटा प्रश्न विचारलेला. जेव्हा वस्तूच्या निर्यातीचे एक विशिष्ट परिमाण, जेव्हा आपल्या देशातून एखाद्या वस्तूच्या निर्यातीचं एक विशिष्ट परिमाण निर्धारित केलं जाते तेव्हा त्यास रिकामी जागा कोटा असे म्हणतात. तर आयातीचं परिमाण निर्धारित केलं असेल तर त्याला आयात कोटा म्हणतात. या प्रश्नामध्ये आपल्याला निर्यातीचं एक विशिष्ट परिमाण निर्धारित केलं जातं असं म्हटलेलं आहे. मग तेव्हा याला कोणता कोटा असे म्हणतात? तर पर्याय अ आहे आयात कोटा, पर्याय ब आहे निर्यात कोटा, पर्याय क आहे एकपक्षीय आणि ड आहे द्विपक्षीय. तर जेव्हा वस्तूच्या निर्यातीचे एक विशिष्ट परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्यास निर्यात कोटा असे म्हणतात. म्हणून पर्याय ब निर्यात हा पर्याय योग्य पर्याय आहे आणि पर्याय अ आयात, पर्याय क एकपक्षीय, पर्याय ब द्विपक्षीय हे तीनही त्या ठिकाणी
पर्याय अयोग्य आहेत. फक्त या ठिकाणी ब पर्याय निर्यात कोटा हा योग्य पर्याय आहे. कारण यामध्ये निर्यातीचं परिमाण निर्धारित केलं जाते, म्हणून याला निर्यात कोटा असे म्हणतात. जेव्हा आयातीचं परिमाण निर्धारित केले जाते तेव्हा त्याला आयात कोटा असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो, तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. पहा, जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्या की प्रशुल्क म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो किंवा एखाद्या देशाच्या निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या कराला प्रशुल्क असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. तर कोणतं प्रशुल्क म्हणतात? अ. आयात प्रशुल्क, ब. निर्यात प्रशुल्क, क. अ व ब दोन्ही बरोबर आणि ड. अ व ब दोन्ही चूक. तर पहा, या ठिकाणी जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. पहिले पहा, कशावर कर आकारला जात आहे? वस्तूच्या आयातीवर कर आकारला जात आहे. मग त्याला कोणत्या प्रकारचं प्रशुल्क म्हटलं जाईल? साहजिकच आहे, आयातीवर कर आकारला जात आहे म्हणून त्याला आयात प्रशुल्क असे म्हणतात. म्हणून पर्याय अ आहे आयात प्रशुल्क. हा अपर्याय बरोबर आहे, हा योग्य पर्याय. पर्याय ब होता निर्यात प्रशुल्क. तर हा निर्यात प्रशुल्क हा ब पर्याय चुकीचा आहे, कारण या ठिकाणी वस्तूच्या आयातीवर कर आकारला जात आहे म्हणून त्याला आयात प्रशुल्क असे म्हणतात. म्हणून अपर्याय आयात प्रशुल्क हा योग्य आहे. ब पर्याय निर्यात प्रशुल्क आहे, तर तो आयातीवर कर आकारला जात आहे म्हणून त्याला आयात प्रशुल्क म्हणतात. ब हा निर्यात प्रशुल्क आहे म्हणून ब पर्याय अयोग्य आहे. क पर्याय होता अ व ब दोन्ही बरोबर. तर अ आणि ब दोन्ही बरोबर नाहीत, त्यापैकी अ बरोबर आहे, ब चूक आहे म्हणून क पर्याय चुकीचा आहे. ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक. तर अ व ब दोन्ही चूक, तर दोन्ही चूक नाहीत, कारण त्यापैकी अ बरोबर आहे, ब चूक आहे म्हणून ड पर्याय सुद्धा चुकीचा आहे. तर या ठिकाणी वस्तूच्या आयातीवर कर आकारला जात आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या आयातीवर जो कर आकारला जातो त्या कराला आयात प्रशुल्क असे म्हणतात. म्हणून अपर्याय आयात प्रशुल्क हा योग्य पर्याय आहे. जर याच ठिकाणी वस्तूच्या निर्यातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला कोणते प्रशुल्क म्हणतात असा जर प्रश्न असता तर त्या ठिकाणी ब पर्याय निर्यात प्रशुल्क हा पर्याय योग्य ठरला असता. पण या ठिकाणी
वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या प्रकारच्या प्रशुल्काला रिकामी जागा प्रशुल्क असे म्हणतात. असा प्रश्न विचारल्यामुळे पर्याय अ आयात प्रशुल्क हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय, क पर्याय आणि ड पर्याय हे तिन्ही पर्याय अयोग्य आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.